नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणारी कंबाईन राज्यसेवा डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान या विषयासंदर्भात 2011 पासून ते 2023-24 पर्यंत आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले यांचा आपण सविस्तर विश्लेषण बघतोय। आपला घटक चालू आहे मूलभूत हक्क। मूलभूत हक्कासंदर्भात याआधीही 4 लेक्चर झालेले आहेत। आज मूलभूत हक्कासंदर्भात महत्त्वाचं आणि शेवटचे लेक्चर आहे। समोर प्रश्न दिसेल, उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर माझ्याकडनं सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल, जे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला 100% कामी येईल। राज्यसेवा मुख्य 2017 ला विचारलेला प्रश्न आहे, उत्तर द्या। चला, प्रश्न वाचायला वेळ लागेल, पण वाचून घ्या। अशा प्रकारचा प्रश्न येणाऱ्या डिपार्टमेंट मेन्स मध्ये असू शकतो। चला, लवकर लवकर सगळे जॉईन व्हा। बघा, अनुच्छेद 21 संदर्भ प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, खटला आणि त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले या संदर्भात आपल्याला जोड्या लावायच्या। सुभाष कुमार विरुद्ध बिहार राज्य 91 चा खटला आहे। यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 अंतर्गत प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार प्राप्त होतो असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। राम शरण विरुद्ध भारत सरकार 88-89 चा खटला आहे। अन्न कपडा योग्य पर्यावरणाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे। हिमाचल प्रदेश विरुद्ध शर्मा 1986 चा खटला आहे। डोंगराळ भागातील नागरिकांना रस्त्यांचा वापराचा अधिकार आणि मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक, याला IMP करा आणि याला एक IMP करा। या दोन खटल्याला मधले दोन नाही लक्षात राहिले तरी चालेल। 3 शिक्षणाचा अधिकार, 2413 पर्याय क्रमांक 2, 2413 विशेषतः डिपार्टमेंटची परीक्षा देणाऱ्यांना सांगतो, याला एक IMP करा आणि शेवटच्या खटल्याला IMP करा। या दोन्ही पैकी एका ठिकाणी प्रश्न असण्याची शक्यता आहे। ओके, चलो। राज्यसेवा मुख्य 2017 ला विचारलेला प्रश्न आहे, उत्तर द्या परंतु। स्पीड ठेवा सगळे। जोड्या लावा प्रश्न आहे बघा। प्राथमिक शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमात दिला? प्राथमिक शिक्षणाचा हक्क कलम 21A मध्ये दिला गेला। 86वी घटना दुरुस्ती 2002।
धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य परंतु संविधानाच्या 26 कलमामध्ये देण्यात आलेले आहे. धार्मिक संप्रदायास किंवा त्यांच्या गटास संस्था स्थापन करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, जंगम स्थावर स्वरूपाच्या मालमत्ता बाळगणे, मालमत्तेचे व्यवस्थापन करणे, असे सगळे अधिकार कलम 26 मध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळं 4 नंबर. ओके. सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता. सोप्या शब्दात शासकीय सेवेमध्ये संधीची समानता. शासकीय सेवेमध्ये संधीची समानता संविधानाच्या 16 कलमामध्ये देण्यात आलेली आहे. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण संविधानाच्या 21 कलमानुसार आपले केले गेलेले आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जायला पाहिजे 3, 4, 1, 5. 3, 4, 1, 5. उत्तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. राज्यसेवा मुख्य 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि नंतरच निष्कर्षापर्यंत पोहोचा, नाहीतर थोबाड काळ करून घ्याल. चला. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तीन नंबर बरोबर आहे. परंतु कोणते विधान बरोबर नाही असा प्रश्न विचारलेला. कोणते विधान बरोबर नाही अर्थात चुकीचे विधान ओळखायचं. 1. मूलभूत अधिकार हे मार्गदर्शक तत्वापेक्षा कायदेशीर दृष्ट्या श्रेष्ठ आहेत. बरोबर आहे. 2. संसद काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारामध्ये बदल करू शकते. बरोबर आहे. 39B 39C शिकवताना मी सांगितलेले. 3 नंबर कडे विशेष लक्ष द्या. परंतु राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ती कोणत्या कारणास्तव अंमलात आहेत याचा विचार न करता अनुच्छेद 19 मधील स्वातंत्र्य निलंबित होतात. अरे बाप. बघा परकीय आक्रमण व युद्ध या कारणानुसार जर राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केलेली असेल, वाक्य समजून घ्या रे पोरांनो, परकीय आक्रमण आणि युद्ध या कारणामुळे राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली असेल तेव्हाच तुमचे कलम 19 मधील हक्क निलंबित होतात. मात्र ज्या वेळेस सशस्त्र बंडाळी, वाक्य समजून घ्या, सशस्त्र बंडाळी या कारणानुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी लागू करतात त्यावेळेस 19 मधील स्वातंत्र्य निलंबित होत नाहीत अशी तरतूद 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार करण्यात आलेली आहे. त्यामुळे हेच विधान दादानु चुकीचं आहे. आपलं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 3. हे सगळे पॉइंट परीक्षाभिमुख आहेत आणि तुम्हाला लक्षात ठेवायचे. कलम 19 मधली स्वातंत्र्य परकीय आक्रमण आणि युद्ध या कारणामुळे आणीबाणी लागू केल्यानंतर निलंबित होतात. मात्र सशस्त्र बंडाळी या कारणामुळे राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणी लागू केल्यानंतर 19 मधली स्वातंत्र्य निलंबित होणार नाहीत
अशी तरतूद 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 मध्ये संविधानामध्ये घेण्यात आली. ओके, चलो नेक्स्ट. राज्यसेवा मुख्य 2017 ला विचारलेला प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सोपं आहे. कायद्यापुढे समानता हे डॅश डॅशचे दुसरे तत्व आहे. कायद्याचे राज्य, कायद्याचे राज्य. चला, राज्यसेवा मुख्य 2017 ला विचारलेला प्रश्न उत्तर द्या. स्पीड ठेवा. आपले मूलभूत हक्काचे 5 लेक्चर झालेले आहेत. सगळे लेक्चर व्यवस्थित बघा. येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला फायदा होणार आहे. परंतु बघा, भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत वेश्या व्यवसायाकरता स्त्रियांच्या व्यापारावर कायद्याने बंदी घातली आहे? तो पण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 23 म्हणजे माणसांचा अपव्यापार. वाक्य समजून घ्या. माणसांच्या अपव्यापारावर बंदी, माणसांच्या अपव्यापारावर बंदी संविधानाच्या 23 कलमानुसार आहे. 23 कलम. उत्तर पर्याय क्रमांक 3 पण 3. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य 2018 ला विचारलेला. अशा प्रकारचे प्रश्न सातत्याने विचारले जातात. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा सगळे. ओके, चल. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कलम 21 मध्ये देण्यात आलेला आहे. सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी, सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी संविधानाच्या कलम 16 नुसार आहे. अल्पसंख्याकांचे अधिकार 4 कलम 30 मध्ये देण्यात आलेले आहेत. इथं थोडी संदिग्धता निर्माण होऊ शकते. शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 मध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जाईल 2, 3, 4, 5. 2, 3, 4, 5 पर्याय क्रमांक आहे पुराणो 2. पण काही मुलांना 3 ही उत्तर दिलं असेल, कारण की 29 सुद्धा म्हणजे 29 कलमाच्या हेडिंगचा विचार केला तर ते सुद्धा अल्पसंख्याकांच्या हितासंदर्भात आहे. मात्र आयोगाने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दिले. असाही निष्कर्ष असू शकतो की 29 मधला अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जेवढा अल्पसंख्याकांना प्राप्त होतो तेवढाच बहुसंख्याकांना सुद्धा प्राप्त होतो. आणि यातला फक्त अल्पसंख्याकांना प्राप्त होणारा कलम मग 30 आहे असा विचार केला. म्हणून आयोगाने उत्तर कदाचित 2 दिलेलं असू शकतं. राज्यसेवा मुख्य 2018 ला विचारलेला प्रश्न. चला, दोन किंवा 3 तुम्हाला जे अपेक्षित आहे ते घेऊन टाका. पण या प्रश्नाचं उत्तर आयोगाने 2 दिलेले बरं का. 2 याला एमपी करा.
आयोगाने 2 दिलेले आहे, पण मग कसं 2 दिलं आयोगालाच माहिती. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील डॅश सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते. कोणते कलम अधिकार प्रदान करते रे? जीविताचा व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण. कलम 21. कलम 21. कलम 21. नेक्स्ट, चला स्पीड ठेवा. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, सगळ्यांचं उत्तर बरोबर यायला पाहिजे. राज्य या संज्ञेमध्ये कुणाकुणाचा समावेश होतो? बघा, भारत सरकार आणि संसद, बरोबर आहे. प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधिमंडळ, बरोबर आहे. स्थानिक शासन, बरोबर आहे. भारतीय प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर शासकीय संस्था, बरोबर आहे. अ ब क ड वरील पैकी सर्व. पर्याय क्रमांक 4. 4. नेक्स्ट, राज्यसेवा मुख्य 2018 विचारलेला प्रश्न. चला उत्तर द्या. स्पीड ठेवा रे पोरांनो. एकदम व्यवस्थित शिकवलंय. प्रादिलेख काढण्याचे अधिकार खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात? तर उत्तर आहे परंतु प्रतिषेध. न्यायिक व अर्धन्यायिक अधिसत्तेने अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करू नये म्हणून न्यायालयाकडनं हा प्राधिलेख जारी केला जातो. नेक्स्ट, आज ग्रुपवर लिंक सेंड नाही केली, बरोबर आहे. विसरून गेलो आज. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) अन्वये भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर लादलेल्या प्रतिबंधाचे आधार कोणते आहेत? बघा, भारतीय संविधानाच्या कलम 19(a) मध्ये आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आणि त्यावर बंधने 19(2) कलमामध्ये देण्यात आली.
न्यायालयाचा अवमान बरोबर आहे, बदनामी ही बरोबर आहे, राज्याची सुरक्षा हेही बरोबर आहे. न्यायालयाचा अवमान आहे पण कायदेमंडळाच्या अवमानानुसार बंधने नाहीत जात, हे विधान चूक आहे. अ ब ड पर्याय क्रमांक 1. अ ब ड पर्याय क्रमांक 1. कायदेमंडळाच्या अवमानाचा उल्लेख नाही. ओके चलो. स्पीड ठेवा सगळे. चला पटपट उत्तर द्या. तीन नंबर बघूया. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद डॅश मध्ये अटक व नजर कैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम 22 अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण कलम 22 मध्ये देण्यात आलेले. अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण कोणत्या कलमात देण्यात आलेलं आहे? तर अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण संविधानाच्या 22 कलमामध्ये देण्यात आलेले आहे. परंतु नेक्स्ट राज्यसेवा मुख्य 2019 ला विचारलेला प्रश्न. 4 नंबर उत्तर देत आहे. बर बघूया. अनुच्छेद 25 ते 28 नुसार असलेले मूलभूत अधिकार या संबंधी पुढील विधानापैकी अयोग्य विधान निवडा. 1. राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. कलम 28 धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्व आहे. हेही विधान बरोबर आहे. बोम्मोई खटला झाला होता सर्वोच्च न्यायालयामध्ये. बोम्मोई खटल्यामध्ये क्लिअर केलेलं होतं. 3 नंबर कोणत्याही विशिष्ट व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकणार नाही. धार्मिक कराबद्दल विधान बोललेलं आहे. कलम 27. या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. हे चूक आहे दादा. 25 ते 28 मध्ये परांनो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28 मध्ये. 25 ते 28 मध्ये जो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला तो जेवढा भारतीय व्यक्तीला प्राप्त होतो तेवढाच भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये विदेशी व्यक्तीला सुद्धा प्राप्त होतं दादा. आलं का लक्षात? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 4.
चला क्लिअर झालं का रे? हुशार झाले तू. राज्यसेवा मुख्य 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. पटपट उत्तर द्यायच्यात सगळे. चार नंबर. गुड. खूप वेळेस रिपीट प्रश्न झाला, यावर्षी पण झाला असेल. राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? भारत सरकार, संसद, राज्य सरकार, विधिमंडळ, सर्व स्थानिक प्राधिकरणे, अन्य सरकारच्या नियंत्रणाखाली प्राधिकरणे, वरील सर्व. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट तोच रिपीट प्रश्न. राज्यसेवा मुख्य 2020. $89.4. सेम क्वेश्चन, तोच रिपीट होतोय मगापासून, त्यामुळे याचं काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही वाटत मला. ओके चल. राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारलेला प्रश्न आहे. हा राज्यघटनेतील कलम 21 संदर्भात आहे. परणा चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. डोकं शांत ठेवा. आयोगाने या प्रश्नाचं उत्तर देताना फक्त कलम 21 चाच विचार केलेला आहे, दुसऱ्या तरतुदींचा विचार केलेला नाहीये. द्या आता उत्तर. बघा, कलम 21 संदर्भात खालील विधाने बिनचूक ओळखा, म्हणजे बरोबर ओळखाय. बघा, कलम 21 नुसार कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती खेरीज म्हणजे शिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. कलम 21 चं स्टेटमेंट 100% बरोबर आहे. हा अधिकार नागरिक व परदेशी नागरिक दोघांनाही उपलब्ध आहे, हेही विधान बरोबर आहे. कलम 21 नुसार मिळणारे हे संरक्षण केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृती विरोधात असून, बघा, कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृती विरोधात असून कायदे मंडळाच्या मनमानी कृती विरोधात उपलब्ध होत नाहीत. बघा आयोगाने उत्तर काय दिले. कलम 21 नुसार मिळणारे संरक्षण केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृती विरोधात असून कायदे मंडळाच्या मनमानी कृती विरोधात उपलब्ध होत नाही. दादानो, हे आयोगाने स्टेटमेंट चूक दिलंय, कारण की मनेका गांधी खटला 1978 कलम 21 चा व्यापक अर्थ लावला आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर सांगितलेलं आहे की कलम 21 मधला अधिकार असंगत कायदे मंडळाच्या आणि असंगत
कार्यकारी मंडळाच्या कृतीविरुद्धही उपलब्ध होतो. आणि इथं काय म्हणले, 21 मिळणारे संरक्षण केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात उपलब्ध होते, कायदे मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात उपलब्ध होत नाही. हे स्टेटमेंट एके गोपालन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. पण 1978 मध्ये मनेका गांधी खटला झाला आणि कलम 21 चा व्यापक अर्थ लावला. आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की कलम 21 मधलं संरक्षण असंगत कायदेकारी आणि असंगत कार्यकारी कृतीविरुद्ध सुद्धा उपलब्ध होतं. चला बोला, उत्तर पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. पटपट बोला. नेक्स्ट, राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारलेला प्रश्न आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. दोन नंबर बघूया. अति घाई संकटात नेहमी, माझं वाक्य ठरलेलं असतं. योग्य कथनी ओळखा. बघा, विधान अ, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) मध्ये असे म्हटले आहे की भारतीय नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. दादानं विधान चूक. कमीत कमी मागेलच्या 5 दिवसामध्ये 10 वेळेस बोलून झाले माझं की भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19(1)(a) मध्ये दिलेलं आहे. 19(2) मध्ये नाही. 19(2) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा दिल्यात पोरांनो. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या कलमात आहे, मर्यादा आहे ती 19(2) मध्ये. हे विधान चूक आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकार काही मर्यादा आहेत, जसे सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता. ओके, डन डन, हे बरोबर आहे. फक्त पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 अपवाद येत रे 19(2) मध्ये. ओके पोरांनो, मूलभूत हक्कासंदर्भातले जवळपास 100 प्रश्न आपले संपलेले आहेत. ओके, सोमवारपासून आपण एक नवीन टॉपिक घेऊन येऊ, तो म्हणजे मार्गदर्शक तत्वे. अपेक्षा करतो की हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे याचा नक्कीच फायदा तुम्हाला होत असेल. कुणाला वाटत असेल की किती फायदा होईल, तर जेव्हा तुम्ही कुठलाही पुढचा पेपर द्याल त्यावेळेस आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या ज्या संकल्पना क्लिअर करायला सांगितल्या, तेव्हा माझा आवाज नक्की आठवेल आणि तिथे तुम्हाला नक्की फायदा होईल. ओके, चला बोला सर, काही अडचण असेल आता विचारा.